नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण करत आहोत व्हेज बिर्याणी. मी ते सर्व साहित्य दाखवलेलं आहे. प्रथमतः आपण गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या, त्यामुळे भरपूर तेल लागणार आहे. प्रथम मी फ्लावर घालत आहे. त्याच्यामध्ये फ्लावर छान तळून घ्यायचं आहे. फ्लावर छान तळून झाला की तो काढून घ्यायचा आहे. व्हेज बिर्याणीला सगळ्या भाज्या तळूनच घ्याव्या लागतात. इथे मी बटाटा घातलेला आहे. तर बटाटाही आपण छान तळून घेतलेला आहे, तोही काढून घेऊयात. त्याच्यामध्ये मी उभं चिरून घेतलेलं गाजर आहे, ते गाजर पण तळून छान घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पनीरचे मी क्यूब्स केलेले आहेत. ते क्यूब्सही आपण छान असे तळून घेऊया. तेही मी काढून घेते आहे. तर यानंतर फ्रेंच बी आणि वाटाणा, हा माझा फ्रोझन वाटाणा आहे. दोन्ही मी एकत्र तळून घेणार आहे. दोन्ही तळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर या तेलामध्ये थोडंसं जिरं, आता आमच्याकडे तर उन्हाळ्यामध्ये आम्ही कांदा सुकून घेतो. तो कांदाही सुकवलेला कांदा तळून घेतलेला आहे, तोही मी बाजूला काढून घेते आहे. आम्ही उन्हाळ्यामध्ये असा कांदा सुकून घेत असतात. तर त्याच कढईत तेलामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. ती छान परतून घ्यायची, कच्चा वास जाऊसपर्यंत. त्याच्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे. टोमॅटोची पेस्ट आपण छान परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत. त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, थोडीशी हळद, बिर्याणी मसाला 2 टेबलस्पून, मीठ चवीपुरतं, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे. छान टोमॅटो आणि तेल सोडलं की याच्यामध्ये आपण फेटून घेतलेलं दही ॲड करतो. दही ॲड केल्यावर सर्व जिन्नस पुन्हा एकदा छान असे एकजीव करून घेऊयात. त्यामध्ये आता तळलेल्या भाज्या, मी तिथे सोयाबीन पण घेतलं होतं, पण मी ते तळून घेतलेलं नाही आहे. सर्व भाज्या त्या भाजीमध्ये टाकून घेऊया. हे ताटाला तेल होतं, तेही मी काढून घेतलेलं आहे. भाज्या तळलेलं तेल होतं ते मी काढून घेतलं. आता भाज्या आपण सगळ्या एकजीव करून घेऊया ग्रेव्हीमध्ये. आता याच्यावर तळलेला कांदा चुरून घालायचा आहे. तळलेला कांदा छान कडक होतो आणि तो मग चुरला जातो. तळलेला कांदा घालून घेतला, छान असं बारीक चुरून. आणि आता सर्व जिन्नस पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचे. आता ऑलरेडी भाजी आपण शिजवून घेतली, त्यामुळे भाजी शिजायला काही वेळ लागणार नाही. ते एखादी आपण 1-2 मिनटाची वाफ देते. वरतून कोथिंबीर भुरभुरली आहे. आता आपण बिर्याणीसाठी तांदूळ उकळायला लावूया. त्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे.
अर्धा 1 तास आधीच मी तांदूळ भिजत घातला होता पाण्यामध्ये. आता मी खडा गरम मसाला मीठ घालून घेतलं आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, पुदिना, एक लिंबाचा रस घालायचा. लिंबाच्या रसामुळे तांदूळ तुटत नाही, एकसारखा राहतो. आता इथं धुवून भिजत घातलेला तांदूळ मी घेतला आहे. आता मी बासमती तांदूळ घेतला आहे बिर्याणीचा. आता तांदूळ आपल्याला ॲटलिस्ट 70% तरी शिजवून घ्यायचा आहे. आता इथे मी कोशिंबीर करते आहे. कोशिंबीरीला टोमॅटो, कांदा, काकडी एका बाउलमध्ये घेतलेला आहे. याच्यामध्ये दही घातलेलं आहे, कोथिंबीर घातली, कोथिंबीर घालून दही घातलेलं आहे. मीठ व साखर टाकून हलवून घेतलेला आहे. इथे आपला तांदूळ छान असा शिजलेला आहे. हाताने तोडून पाहिला. तांदूळ काढून घेऊन आता बिर्याणी लावायला घेऊया. खाली तांदळाची लेअर, एक तांदळाची लेअर घालायची. आधी भांड्याला मी तूप लावून घेतलं होतं, मग तांदळाची लेअर घालायची. वरतून आपण जी भाजी बनवली होती त्या भाजीची लेअर लावायची. मी एकच लेअर करते आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 2-3 लेअर करू शकता. वरतून उरलेला तांदूळ घालून घेतला आहे. खाली जास्त तांदूळ घालायचा, वर थोडाच तांदूळ घालायचा. सर्व एकसारखं करून घेतलं आहे. इथे मी दुधामध्ये केशर भिजत घातलं होतं. ते केशरचं पाणी घेतलं आहे. आणि आता आपण हिला दम द्यायला ठेवलेली आहे. तयार आहे आपली व्हेज बिर्याणी. या सगळेजण खायला. सबस्क्राईब. थँक्यू.